अष्टावक्र गीता आत्मज्ञानाचा प्रवास. मन मित्र की शत्रू? अष्टावक्रांनी मनाबद्दल काय सांगितले? तुम्ही स्वतःला असं म्हणताना पकडलं आहे का? माझं मन काही ऐकत नाही. कधी अभ्यास करायचा असतो पण मन मोबाईलकडे धाव घेतं. कधी शांत राहायचं असतं पण मन रागाने भरून जातं. कधी आनंदी असायचं असतं पण मन भूतकाळात अडकून राहतं. मग प्रश्न पडतो, हे मन नेमकं आहे तरी काय? ते आपल्या सर्वात मोठा मित्र आहे की सर्वात मोठा शत्रू? ऋषी अष्टावक्र यांचं उत्तर आश्चर्यकारक आहे. ते म्हणतात, मनाशी युद्ध करू नका, मनाला समजून घ्या. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत मनाचे खरे स्वरूप काय आहे आणि मनावर नियंत्रण मिळवण्यापेक्षा त्याला समजून घेणं अधिक महत्त्वाचं का आहे. मन म्हणजे नेमकं काय? अष्टावक्रांच्या दृष्टीने मन म्हणजे सतत वाहणारा विचारांचा प्रवाह. एका क्षणी आनंद, दुसऱ्या क्षणी चिंता, तिसऱ्या क्षणी राग आणि चौथ्या क्षणी भविष्याची काळजी. मन कधीच एका ठिकाणी स्थिर राहत नाही, त्याचा स्वभावच बदलत राहण्याचा आहे. म्हणूनच अष्टावक्र सांगतात, मन बदलत असते पण त्याला पाहणारा आत्मा कधीच बदलत नाही. मन मित्र कधी बनते? जेव्हा मन शांत, जागरूक आणि विवेकी असते तेव्हा ते आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करते. ते ज्ञानाकडे घेऊन जाते, करुणा वाढवते, संयम शिकवते. अशा वेळी मन आपल्या जीवनाचा चांगला सहप्रवासी बनते. मन शत्रू कधी बनते? जेव्हा आपण प्रत्येक विचाराला सत्य मानतो, प्रत्येक भावनेला वाहून जातो, तेव्हा मन आपल्याला दुःखाच्या चक्रात अडकवते. एक नकारात्मक विचार, त्यातून दुसरा, मग तिसरा आणि काही वेळातच मन चिंता आणि भीतीने भरून जाते. अष्टावक्र सांगतात, दुःख विचारामुळे नसते, त्या विचारांशी झालेल्या आपल्या ओळखीमुळे असते. मनावर नियंत्रण नाही, समज आवश्यक. आपण अनेकदा म्हणतो, माझं मन थांबायला हवं, मला कोणताही विचार नको. पण मनाला जबरदस्तीने थांबवण्याचा प्रयत्न केला तर ते अधिकच अस्वस्थ होते. जसं एखाद्या नदीला हाताने अडवण्याचा प्रयत्न केला तर पाणी अधिक वेगाने वाहू लागतं, तसंच मनाचं आहे. अष्टावक्र सांगतात, मनाला दाबू नका, त्यांचं निरीक्षण करा. जेव्हा आपण विचारांकडे शांतपणे पाहायला शिकतो तेव्हा मन आपोआप शांत होऊ लागते. एक सुंदर उदाहरण, समजा एका तलावात सतत लाटा उठत आहेत. त्या पाण्यात तुमचे प्रतिबिंब स्पष्ट दिसेल का? नाही. पण जेव्हा तलाव शांत होतो तेव्हा त्यात सर्व काही स्पष्ट दिसू लागतं. आपलं मन हे तसंच आहे. मन सतत अस्थिर असेल तर सत्य दिसत नाही. मन शांत झाले की आत्म्याचं प्रतिबिंब स्पष्ट दिसू लागतं. आजच्या जीवनात याचा उपयोग, आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. प्रत्येक मिनिटाला नवी माहिती, नवीन व्हिडिओ, नवीन सूचना. मनाला क्षणभरही विश्रांती मिळत नाही. यामुळे मन सतत थकलेलं आणि अस्वस्थ राहते. अशा वेळी अष्टावक्रांचा संदेश अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मनाला सतत काम देऊ नका, कधी कधी त्याला फक्त शांत राहू द्या. दिवसातून काही मिनिटे मोबाईल, आवाज आणि गडबडीपासून दूर राहून फक्त स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या. हा छोटासा सराव हे मनाला समजून घेण्याची सुरुवात ठरू शकतो. अष्टावक्रांचा संदेश. अष्टावक्र म्हणतात, मन तुमचा शत्रूही नाही आणि मित्रही नाही. तुम्ही त्याच्याशी कसे वागता यावर सर्व काही अवलंबून आहे. जर तुम्ही मनाचे गुलाम झालात तर ते तुम्हाला दुःख देईल, पण जर तुम्ही त्याचे साक्षीदार झालात तर तेच मन आत्मज्ञानाचा मार्ग मोकळा ठरेल. पुढील भागाची झलक. आज आपण समजून घेतलं की मनाशी लढण्यापेक्षा त्याला समजून घेणं का आवश्यक आहे. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत, सुख आणि दुःख नेमके कुठून निर्माण होते, बाहेरच्या परिस्थितीतून की आपल्या मनातून. अष्टावक्रांचे उत्तर तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. आजपासून एक छोटा प्रयोग करा. जेव्हा मन अस्वस्थ होईल तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका.
फक्त स्वतःला विचारा, हा विचार आहे की हेच माझं सत्य आहे. कदाचित या एका प्रश्नातूनच मनाला समजून घेण्याचा प्रवास सुरू होईल. जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सत्यबोध चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात भेटूया. धन्यवाद.